चालू वर्ष 2024 हे संपायला आता काही दिवसच शिल्लक राहिलेत। चित्रपट सृष्टीसाठी हे वर्ष अतिशय चांगलं राहिलंय, जिथे कमी बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली, त्याच वेळी काही मोठ्या बजेट चित्रपटांनी जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ केली। आता 2025 या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत। हे नवीन वर्ष भारतीय चित्रपटांसाठी खास असणार आहे, कारण यावर्षी अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करतील। या वर्षात प्रेक्षकांसाठी सिनेमांची मेजवानी नेमकी काय काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोशन एंड्रूज देवा नावाचा एक शानदार थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहे। यामध्ये शाहिद कपूर मुख्य अभिनेता असून तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे। त्याच्यासोबत पूजा हेगडे ही देखील दिसणार आहे। मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। लाहोर 1947 गदर 2 नंतर सनी देओलकडे चित्रपटांची रांग लागली होती। लाहोर 1947 हा त्याचा पुढचा मोठा चित्रपट असणार आहे। रिपोर्टवर विश्वास ठेवला तर त्याने त्याचं शूटिंग पूर्ण केलेलं आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलंय, तर आमिर खान त्याची निर्मिती करत आहे। प्रसिद्ध दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या कांताराने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवीन विक्रम रचले आहेत। यानंतर त्याचा प्रीक्वल येणार आहे, ज्यामध्ये कल्पनेसह लोककथांचं मिश्रण असेल। याचेही दिग्दर्शन ऋषभ शेट्टीच करणार आहे। हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे। एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगल हॅपी स्टुडिओच्या 120 बहादूर या चित्रपटातून भारतीय लष्करातील सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला श्रद्धांजली अर्पण करण्याचा उद्देश असणार आहे। हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत असणार आहे। हा चित्रपट मेजर शैतान सिंग PVC आणि 1962च्या रिजांगलाच्या नायकांची शौर्यगाथा सांगणारा असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।